नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील उष्णताही खूप वाढली जाते आणि थोडं जरी उन्हामध्ये गेलं ना तर लगेचच थकवा जाणवतो. म्हणूनच शरीराला थंडावा देणारी आणि ऊर्जा देणारी मस्त टेस्टी आणि पौष्टिक अशी लाडूची रेसिपी घेऊन आली आहे. आता तुम्ही म्हणाल की लाडू कसा बरं थंडावा देईल? चला तर तेही सांगते. आज आपण मुगाच्या डाळीपासून लाडू बनवणार आहोत. मूग डाळीमध्ये नैसर्गिक थंड गुणधर्म असतात, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तसेच मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. म्हणूनच आज आपण हे हेल्दी मूग डाळीचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे साखरही वापरणार नाही, पाकसुद्धा बनवणार नाही. 3 ते 4 साहित्यामध्ये आपले हे लाडू बनवून तयार होतात. अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात, चवीलाही अप्रतिम लागतात. चला तर मग वेळ न घालवता आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप मूग डाळ स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून दिली होती. मूग डाळ छान अशी सुकलेली आहे. याच्यामधलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आणि थोडीशी ही सुकल्यासारखी सुद्धा झालेली आहे. डाळींना पावडर लावलेली असते, त्यामुळे डाळ स्वच्छ आपल्याला धुवूनच घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल ना तर थोडा वेळ डाळ तुम्ही पंख्याखाली सुकवून सुद्धा घेऊ शकता. इथे मी चाळणीमध्ये सुकण्यासाठी ठेवून दिली होती. ही डाळ आता आपल्याला भाजून घ्यायची आहे. यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ही डाळ काढून घेऊयात आणि छान अशी खरपूस आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे, करपवायची नाही. सगळ्या डाळींमध्ये मुगाची डाळ ही सगळ्यात जास्त पचायला हलकी आहे. अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला ही डाळ छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता की हलकासा रंग डाळीचा चेंज झालेला आहे, पण अजून आपली ही डाळ छान अशी भाजली गेलेली नाही. त्यामुळे अजून थोड्या वेळ आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. खमंग डाळ भाजलेला वास सुटेपर्यंत आपल्याला डाळ छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. इथे तर तुम्ही बघू शकता की डाळीचा कलर चेंज झालेला आहे. छान अशी आपली डाळ इथे भाजली गेलेली आहे. लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे, मोठ्या गॅसवरती भाजायची नाही. अशा रंगावरती आपल्याला छान अशी डाळ ही भाजून घ्यायची आहे. इथे आता आपली डाळ छान अशी भाजली गेलेली आहे. गॅस बंद करूयात आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे आणि थंड करायला ठेवून द्यायची आहे. इथे मी ही डाळ प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून दिली होती. डाळ इथे आता पूर्णपणे थंड झालेली आहे. ही डाळ आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सर लावून बारीक अशी दळून घ्यायची आहे. एकदम जास्त ही पिठासारखी करायची नाही, थोडीशी अशी रवाळसर ठेवायची आहे. एकदम बारीक रवा असतो ना, त्या पद्धतीने आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे. मिक्सरला लावून ही डाळ आता दळून घेऊयात. इथे मी मिक्सरला लावून डाळ अशी दळून घेतलेली आहे आणि हाताला थोडीशी अशी रवाळसर लागली पाहिजे. जास्तही मोठी ठेवायची नाही आणि जास्तही बारीक करायची नाही. आता हे आपल्याला पीठ तुपावरती छान असं भाजून घ्यायचं आहे. यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घातलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे मगजबी घालत आहे. तुपावरती मगजबी आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे. मगजबीसुद्धा थंड आहे, त्यामुळे ड्रायफ्रूट्सच्या ऐवजी मी इथे मगजबी वापरलेले आहेत. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता. छान असा मगजबी फुलेपर्यंत आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचं आहे. मगजबी थोडंसं परतलं की याच्यामध्ये आपण जे बनवून ठेवलेलं मूग डाळीचं पीठ आहे ना, ते घालायचं आहे आणि छान असं आता आपल्याला हे तुपावरती परतवून घ्यायचं आहे. छान असा खमंग पिठाचा वास सुटेपर्यंत आपल्याला हे तुपावरती परतवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. सतत याला हलवत राहायचं आहे, नाहीतर लगेचच खालून करपण्याची शक्यता असते. यासाठी पीठ आपल्याला सतत हलवत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. पिठामध्ये जर कुठे गुठळ्या राहिल्या असतील ना, तर त्या आपल्याला व्यवस्थित चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की पीठ थोडंसं आपल्याला इथे कोरडसर वाटत आहे. यासाठी मी ते 1 ते 2 चमचे तूप अजून घालत आहे. हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जास्त तूप लागत नाही. फक्त 4 ते 5 चमचे आपल्याला तूप लागतं. आधी मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि आत्ता इथे 2 चमचे तूप घालत आहे.
व्यवस्थित आता छान हे भाजून घेऊया। छान असा याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. करपू द्यायचं नाही आणि मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचं नाही. जर तुम्हाला पीठ जास्तच कोरडं वाटत असेल ना, तर तुम्ही अजून एखादा दुसरा चमचा तुपाचा घालू शकता. जसं आपण हे पीठ भाजू ना, तसं याला तूप सुटलं जातं. इथे आता तुम्ही बघू शकता की पीठ आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे. छान याला सुगंध सुटलेला आहे. मस्त भाजलं गेलेलं आहे. कलरही चेंज झालेला आहे. छान असं सुगंध सुटेपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण इथे गॅस बंद करूयात आणि कढई खाली उतरवून घेऊयात आणि लगेचच कढई गरम असताना आणि पीठ गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला वेलची घालायची आहे आणि लगेचच पाऊण कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. 1 कप मूग डाळीसाठी मी ते पाऊण कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. हे गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाऐवजी तुम्ही ते पिठी साखरसुद्धा वापरू शकता. गूळ जरी उष्ण असला ना तरी तो थंड पदार्थासोबत घेतला ना तर त्याचा गुणधर्मही थंड होतो. यामुळे आपल्याला काहीही त्रास होत नाही. त्यामुळे तुम्ही ते गूळ वापरू शकता. हाताला सोसवेल असं हे मिश्रण झालं की हाताने याच्यामधील गाठी-गुठळे असतील ना त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की हाताने व्यवस्थित याच्यामधल्या गाठी मोडल्या जात नाही, तर तुम्ही हे मिक्सरला लावून व्यवस्थित असं फिरवून घेऊ शकता. इथे मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामधल्या सगळ्या गाठी-गुठळ्या व्यवस्थित मोडून घेतलेल्या आहेत. लगेचच याचे आता आपण लाडू बांधायला घेऊयात. अगदी सहज याचे लाडू बांधले जातात. अजिबात काही त्रास वगैरे होत नाहीत. छान असे छोटे-छोटे याचे आता लाडू बांधून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही किती सहज याचा लाडू वळला जात आहे. मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. उरलेले लाडूसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवत आहे. हे मिश्रण थंड करायला ठेवून द्यायचं नाही. गरम-गरम असतानाच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. मस्त असे लाडू वळले जातात. अजिबात हात वगैरे दुखले जात नाहीत. हा बघा दुसरा लाडूही आपला छान असा वळला गेलेला आहे. उरलेले सगळे लाडू आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. मस्त असे आपले मुगाच्या डाळीचे लाडू इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान हे लाडू तयार झालेले आहेत. अगदी मस्त लाडू तयार होतात. अजिबात कडक वगैरे होत नाही. छान असे तोंडात टाकताच विरघळणारे दाणेदार लाडू असे हे तयार होतात. आणि चवीलाही हे लाडू अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे लाडू खाऊ शकतात. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल ना, तर तुम्ही एक लाडू खाल्ला ना, तर तुम्हाला छान अशी एनर्जी फील होईल. एकदा ही रेसिपी जरूर करून पहा. एकदम हेल्दी, पौष्टिक असे हे लाडू आहेत. जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि झटपट असे हे तयार होतात. दिवसभरात एक जरी लाडू तुम्ही खाल्ला ना, तर तुम्हाला छान असा ऊर्जा देऊन जाईल आणि तुमच्या शरीरातील उष्णतासुद्धा कमी करेल. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.